ठिकाण रायगड। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर रायगडावरती त्यांच्या चितेला अग्नी दिला जातो। अग्नी दिल्यानंतर मोकळी जाणारी पालखी बघून वाघ्या नावाचा कुत्रा त्या पालखीमध्ये आपले मालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत असं समजून त्यांच्या जळत्या चितेमध्ये उडी घेतो आणि स्वतःची जीवनयात्रा संपवतो। ही नेमकी दंतकथा की कथा, नेमकी याच्या पाठीमागचे ऐतिहासिक संदर्भ काय, या संदर्भातला आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी लहू जायबाई। मित्रांनो, वाघ्या नावाच्या कुत्र्याची आख्यायिका ही दंतकथा म्हणून सध्या सगळीकडेच परिचलित झालेली आहे। सध्याच्या बातम्यांमध्ये, मीडियांमध्ये आणि सगळे शिवप्रेमींच्या तोंडांमध्ये हे वास्तव की दंतकथा याच्यावरती चांगल्याच चर्चा घडू लागल्यात। पण खरं ह्या वाघ्या कुत्र्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेचा पराक्रमाचा काही संबंध होता का, तर तो ऐतिहासिक संदर्भ पाहून काडी मात्रही वाटत नाही। त्याचं कारण असं की ज्यावेळेस 1818ला इंग्रजांनी मराठी सैन्यांचा पाडावा केला आणि रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी अथक परिश्रमातून उभा केलेला रायगड इंग्रजांनी पेटून दिला, कारण तो क्रांतिकारकांचा आश्रयस्थळ बनू नये म्हणून आणि प्रेरणास्रोत बनू नये म्हणून। रायगड जळत राहिला, धुपत राहिला, तरी पण पहाडासारखा उभा राहिला। पुढे चालून महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी काट्याकुपट्याने वेढलेली असताना ती मोकळी केली। लोकमान्य टिळकांनी त्या समाधीमध्ये रायगडावरती जाऊन शिव उत्सव सुरू केला। गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू झाले। त्याच वेळेस टिळकांनी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी त्या ठिकाणी एका मंडळाची स्थापना केली, ज्या मंडळाचं नाव होतं श्री शिवाजी फंड। आणि त्या फंडासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला। त्या मदतीतून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा पण सगळ्यांनी बांधला आणि त्याच्यासाठी 16,000 रुपयाची रक्कमही जमवली। ती रक्कम पुण्यातल्या एका बँकेत ठेवण्यात आली, परंतु कालांतरानं ती बँक बुडाली आणि रक्कम वाया गेली। पुढे चालून काय करायचं म्हणून हे स्वराज्य स्मारक समिती महाराष्ट्रभर मदत मागू लागली। त्या काळात एका इंग्रज अधिकाऱ्यानेही 5 रुपयाची मदत केली। त्या काळात मुंबई सरकारने त्यांना त्या समाधीसाठी मदत केली आणि या मदतीत आणखीन भर पडावी म्हणून त्या कालावधीमध्ये त्या होळकर घराण्याचे राजे म्हणजे होळकर घराण्याचे जे राजे होते ते तुकोजी राजे होळकर इंदोर संस्थानात राहत होते। हे मंडळ ही स्मारक समिती इंदोर संस्थानात पोहोचली आणि त्यांनी तुकोजी राजांना विनंती केली की तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधण्यासाठी 15,000 रुपयाची कमीत कमी मदत करा। परंतु त्याच वेळेस होळकरांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला आपण रायगडावर मदत केली तर आपण इंग्रजांच्या नजरेवर येऊ किंवा इंग्रजांच्या चौकशीचा ससेमारा आपल्या पाठीमागे लागेल, म्हणून होळकरांना सुरुवातीला मदत देणं थोडंसं टाळण्याचं ठरवलं। एवढंच नाही तर होळकरांनी आमच्या घरी दुःखद प्रसंग घडलाय आणि आमच्या कुत्र्याचं निधन झालंय म्हणून आम्ही सध्या मदत देण्यास तत्पर नाहीत असं सुचवलं। परंतु ते तुकोजी राजे होळकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगली निष्ठा ठेवून होते। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांच्या प्रती भारतभराच्या संग्रहालयाच्या ग्रंथातही पाठवल्या होत्या, म्हणजे ग्रंथ भारतभरांच्या संग्रहालयामध्ये पाठवले होते। परंतु असा प्रसंग सांगितल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणून त्यांनी 5,000 रुपयाची मदत त्या ठिकाणच्या स्मारक समितीला केली। शर्मिष्ठा देवी आणि तुकोजी राजे होळकर यांनी 5,000 रुपयाची मदत त्या फंडामध्ये दिली। आता समाधीचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालं। समाधीचा चोथारा उकरून काढल्याच्या नंतर उकरत असताना दगडाच्या शेळा बाजूला करण्यात आल्या आणि त्या शेळा खाली घेत घेत जेव्हा खोदकाम सुरू झालं तेव्हा एक जस्ताची पेटी त्या ठिकाणी सापडली। हे कॉन्ट्रॅक्ट जे होतं त्यावेळेस बाबासाहेब सुळे नावाच्या कॉन्ट्रॅक्टदारांना मिळालेलं होतं। जस्ताची पेटी लागल्यानंतर समाधीचं उकरण्याचं काम थांबवलं गेलं। जस्ताच्या पेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अस्थी सापडली, त्याचबरोबर एका प्राण्यांची अस्थी सापडल्याचाही उल्लेख त्या ठिकाणी आढळला। मग ही अस्थी नेमकी कोणत्या प्राण्याची, ती एका सस्तन प्राण्याची आणि पाळीव प्राण्याचीच होती। मग ही सगळी हाडं कलकत्त्याच्या एका संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आली। त्या संशोधन संस्थेनं 10 वर्षानंतर याचा अहवाल दिला आणि सदर हाडं ही उदमांजराची आहेत, कुत्र्याची नाहीत असा अहवाल प्राप्त झाला। पण हा अहवाल पडला एका माणसाच्या हाती, ज्यांचं नाव होतं ची ग गोपटे। ची ग गोपटे म्हणजे कोण मित्रांनो? ज्यांनी महाराष्ट्र देशाचे किल्ले नावाचं पुस्तक लिहिलं आणि ची ग गोपटेंनी महाराष्ट्र देशाच्या किल्ले नावाच्या पुस्तकामध्ये ह्या काल्पनिक कुत्र्याची स्टोरी चांगल्याच प्रकारे रंगवली। आणि मग पुढे चालून ची ग गोपट्यांच्याच पुस्तकावरती आधारित राम गणेश गडकरींचं राजसन्यास नावाचं एक नाटक आलं।
10 वर्षांनी हे नाटक आल्या त्यावेळेस राम गडकरींचं वय 19 वर्ष होतं. त्यांनी त्याला अधिकचं तेलमीठ लावून वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ आपला श्वास कसा सोडला, चितेमध्ये कशी उडी घेतली याचा प्रसंग रंगून रंगून या ठिकाणी सांगितला आणि हे नाटक महाराष्ट्रभर गाजू लागलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचं कारस्थान ज्या राजसन्यास नाटकामध्ये होतं, तसंच शिवाजी महाराजांच्या बाबतीत ह्या पाळीव वाघ्याची स्टोरी त्याच्यामध्ये इत्थंभूतपणे रंगवली गेली. पुढे चालून नची केळकर नावाचे एक गृहस्थ, ज्यांनी 1936 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भामध्ये काही कार्य करायला काढलं आणि पुढे चालून त्या समाधीवरती ह्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची एक ओळ लिहिली गेली. आता थोरा घरचे श्वान मोठ्या घरचे श्वान सर्व देती मान, अशा प्रकारे मोठ्यांच्या घराच्या कुत्र्याला सर्वच मान देतात असं ठरवून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी बनवली. मित्रांनो, एवढंच नाही तर याच्या आणखीन काही दंतकथा ऐकायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटक, धारवाड या प्रांतामध्ये गेले होते त्यावेळेस मल्लप्पा राणी देसाई यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटेखानी शिल्प बांधून घेतलं होतं, कोरलं होतं. त्या 4x4च्या शिल्पामध्ये महाराजांच्या सोबत काही प्राणी दाखवण्यात आले होते. त्याच्यामध्ये एका कुत्र्याचंही शिल्प होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळीव कुत्र्याचं नाव वाघ्या होतं असाही इतिहासाचा संदर्भ जोडला जातो. पण याला काही अर्थ नाहीये. मित्रांनो, एवढंच नाही तर अशी दंतकथा ऐकवली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा कुत्रा सदोद सोबत असायचा, तो त्यांची सावली बनून राहायचा आणि या कुत्र्याचा संदर्भ नेमकी होळकर घराण्याशी जोडल्यामुळं महाराष्ट्रातील धनगर बांधव पवड्यातून, तोंडी कथातून ह्या कुत्र्याला आपलं दैवतच मानू लागले. कुत्रा तसा खंडेरायाचं दैवत. खंडेराया, कुत्रा ही महाराष्ट्रातील धनगर समाजांची दैवतं. धनगर समाज तसा शिवस्वराज्यामध्ये नेटानं सहभागी होणारा, शिवस्वराज्यासाठी आपला पण प्राणाला लावणारा, परंतु तोडफोडकडून इतिहास रंगवला गेला आणि कुत्रा इतिहासात आला. आता वादाचा प्रश्न कुठे निर्माण झाला की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि त्या कुत्र्याची समाधी हे समोरासमोर आले. आता तसं पाहायला गेलं तर सर्वसाधारणपणे 1936 पर्यंत एक फक्त चोथारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर होता. तो चोथारा कुठल्या तरी एका पराक्रमी सरदाराचा असावा, याला काही ऐतिहासिक संदर्भ मिळतात. परंतु त्याच्यावरती कुत्र्याची समाधी नव्हती. ही कुत्र्याची समाधी जी आली ना मित्रांनो, ती नंतरच्या कालावधीमध्ये आले आणि ती समाधी, तेच कुत्र्याचं स्मारक छत्रपती शिवाजी स्मारकांच्या पेक्षा मोठं बनवण्यात आलं. एक प्रकार धार्मिक वाद वितंड निर्माण करण्यासाठी एवढा मोठा पराक्रमी राजा कुत्र्यासारख्या एका प्राण्याला त्यांच्यापेक्षा मोठं दाखवून त्यांच्या समाधीपेक्षा मोठं स्मारक बांधून काही वेगळं भासवण्याचा तर प्रयत्न इतिहासात घडला नाही ना, अशी शंका शिवप्रेमींच्या मनात यायला लागली. प्रश्न एवढाच नाही, इथवरच सगळं काही थांबत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी 2 दिवसापूर्वी सदर पुतळा हा थोड्या दिवसात जर हटवला नाही तर तो पुतळा आम्हाला हटवावा लागेल असं विधान केलं आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ लागला. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळी विधाने केली आणि ती काही नेत्यांनी कुत्रा काढता येणार नाही तर काही नेत्यांनी कुत्रा काढल्याशिवाय बी स्वस्थ राहणार नाही अशी वक्तव्य करायला सुरुवात केली. परंतु मित्रांनो, जर तो कुत्रा 100 वर्ष इतिहासाचा नसेल तर महाराष्ट्रात आपलं जे ऐतिहासिक वारसा जतन स्थळ असतं, म्हणजे ऐतिहासिक वारसा जतन करणारी संस्था असते, ती समिती 100 वर्षाच्या वस्तू हटवायला बंधन करते. हा कुत्र्याची निर्मिती 1936च्या नंतरची आहे. म्हणजे अलीकडच्या काळात जर हा कुत्रा हटवला गेला तर तो कुत्रा हटवणं शक्य होईल. जर तो हटवला गेलाच नाही तर तो एक ऐतिहासिक संदर्भ त्या ठिकाणी समजून तिथेच राहिला जाईल. म्हणून आता सगळे शिवप्रेमी त्यांना वाटतं की समाधीसमोरचा हा कुत्रा हटवला पाहिजे. आता वास्तविक याला काही ऐतिहासिक संदर्भ नसताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्या कुत्र्याची समाधी उभारली गेलेली आहे. कुत्र्याची समाधी उभारल्यानं किंवा छत्रपती शिवाजी महाराजाला कमी लेखवल्यानं महाराजांचे प्रसंग झाकता येणार नाहीत. ज्या राजानं हे हिंदवी स्वराज्य मुघलाच्या ताब्यातून उभा केलं, मुघलाच्या ताब्यातून हिसकावून आपल्या माणसाला आपली माती आणि आपली निष्ठा आपलं स्वराज्य शिकवलं, त्या माणसांच्या मनामध्ये अलीकडच्या एवढ्या 350-400 वर्षानंतर सुद्धा इतिहासाबद्दल संदिग्धता निर्माण व्हावी, यातच खरी आपली शोकांतिका आहे. अशी शोकांतिका होऊन द्यायची नसेल तर ह्या ज्या गोष्टीला ऐतिहासिक संदर्भ नाही अशा कुत्र्याची समाधी हटवली पाहिजे अशी उत्कंठा सगळ्या शिवप्रेमी लोकांच्या मनामध्ये आहे. याच्यामध्ये आता भविष्यात सरकार काय निर्णय घेते हे पाहणं औचित्याचं ठरेल. जय हिंद, जय शिवराय.